हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर कसे आहेत सगळे? तर आशा करते मस्त असाल, मजेत असाल आणि आनंदात असाल. तर आजचं सर्व दिवसभराचं काम म्हणजे रुटीन तुम्हाला माझं दिसणारच आहे. तर सकाळी सकाळी सर्व किचन स्वच्छ केलं ना तर तेव्हाच खूप सारं असं बरं वाटतं. कारण सकाळी उठल्यापासून आपण जे काम करत असतो तर ते कधी उरकल असं होत असतं. कारण दिवसभर काम करण्यात मला तरी काही आवडत नाही. तर त्यामुळे मी सकाळची कामे पटकीने म्हणजेच 11 वाजेपर्यंत माझी सर्व कामे उरकतात. तर इथे तुम्हाला ओवी दिसतच असेल. तर तिला डान्स करायला खूप आवडतो. तर उद्या आहे आमच्या येथे संगीताचा कार्यक्रम. तर शिल्पा नवरीबाई आहे ना आमची, तर तिचं संगीत आहे. तर त्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे. तर त्यामुळे लहान मुलांचा डान्ससुद्धा आहे, मोठ्यांचा सुद्धा डान्स आहे. तर येथे श्लोक आणि ओवीचा छान असा डान्सची तयारी चालू आहे. आणि ओवी करती म्हटल्यावर आमच्या श्लोकला तर डान्स केलाच पाहिजे, कारण त्यालासुद्धा खूप आवडतो डान्स करायला. तर इथे डान्सची प्रॅक्टिस चालू होती. तर त्यानंतर ते गेले आणि थोड्याच वेळात ही आहे माझी मोठी बहीण. तर ती क्लासला तिच्या मुलीला सोडवण्यासाठी आली होती. तर हा आमचा दर्शन तुम्हाला माहीतच आहे. तर त्याला सुद्धा आमची शिजुका खूप आवडती. तर आल्या आल्या तिला घेतल्याशिवाय त्याला काही चैन पडत नाही. परंतु जेव्हा शिजुका त्याच्या पाठी पळते ना तेव्हा मग त्याची खूप सारी मजा येते. तर असा हा आमचा दर्शन आहे. आता स्वराच्या पाठी बघ. आता पप्पी किती काय तिची? घरीच केलं. तिला न्यायला लागलं म्हणजे मग आहे ना तेव्हा म्हणजे लय बारीक करायची केस तिची, लगेच वाढते दाग. तर इथे मग तनु दीदीनी मस्त असा आम्हाला चहा करून आणला. त्यानंतर तिलाही समीक्षाला आणायला जायचे होते, मग तीही गेली. त्यानंतर मग माझ्या कामाचं रुटीन चालू झालं. तर आत्ता वाजले होते 5 आणि त्यानंतर मग मी कपडे वगैरे सर्व काढून आणले, घर वगैरे सर्व झाडून घेतले आणि त्यानंतर मग मला स्वयंपाकाला सुद्धा लागायचे होते. तर आज वडिलांचा फोन आला होता की ते बिग बनला गेले होते. तर म्हटले मासे घेऊन येतो. तर त्यामुळे मग मी पटकीने छान असं हातपाय तोंड धुतले आणि देवाची पंती वगैरे लावून घेतली, छान अशी दिवाबत्ती केली आणि मग म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर मग इथे छानपैकी मी अगरबत्ती वगैरे ओवाळून मस्त अशी माझी देवपूजा करून घेतली. कारण संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि 6:30 ते 7 या दरम्यान माझी देवाची पंती लावायचं काम चालू होतं. तर मग इथे छान अशी सर्व पंती वगैरे मी लावून घेतली. त्यानंतर आर्यनला सुद्धा शिजुकाला घेऊन जायचं होतं खाली, तर तोही घेऊन गेला आणि तिला एक चक्कर मारून घेऊन आला, कारण त्यालाही त्याचा अभ्यास करायचा होता. त्यामुळे मग मी त्याला लगेच बोलवली. तर आत्ताच भांडी वगैरे सगळं आवरून बसले. आता म्हटलं थोड्या वेळ आर्यनचा अभ्यास घ्यावा. तर तो आता इंग्लिशचं बुक काढले त्यांनी, आता वाचन करणार आहे तो. तर बघू आता तो कसा वाचतोय. तर नवीन सगळं आहे आता, तर वाचायला पण उल्हास तेवढाच असेल आहे ना. वाच चल लवकर, बघू कसं वाचतोय.
songs and greetings. Good morning, good morning. The best to you this morning. How are you? How are you? I hope you are feeling fine and happy all the time. Hello, Minu. I am Ria and this is my friend Sonali. The more we get together, the more we get together, the happier we will be. From your friends are my friends, and my friends are your friends. The more we get together, the happier we will be. How are you? I am fine, thank you. छान वाचन झाले. आता मॅडमने काय अभ्यास दिलाय माहिती ना? मग बघ की मग काय दिलं. आता बाकीचा पण राहिलेला होमवर्क आहे तो पण कंप्लीट करायचा आहे. तर तो आता होमवर्क कंप्लीट करणार आहे. तोपर्यंत मी पण स्वयंपाक करणार आहे. आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. तर स्वयंपाक करता करता याच्याकडे पण लक्ष देणार आहे. तर याचा पण अभ्यास घ्यायला लागतो. तर बघू आता आज मॅडमने काय होमवर्क दिलाय तो. डायरी दिली तुझी नाही देत का? नाही दिली का? हे कशाचं कोण आले ना उघडते बघ की कपडे अभ्यास करायला लावले. तर हात पाय धुवून म्हटला तर कपडे काढून बसले. दुसऱ्या किशोर घाल ना तो न घालू जा. रात्रीचं कसलं नाही घालत. तर हे आहेत माझे वडील आणि ते आज मासे घेऊन आले होते. तर मग मस्त अशा गप्पा मारत बसले. आणि योगायोग असा की आज फादर्स डे सुद्धा आहे आणि ते आजच घरी आले होते. तर भरपूर साऱ्या गप्पा पण मारल्या. मग मस्त असा चहा वगैरे केला आणि चहा वगैरे पिले. थोडे वेळ आर्यन बरोबर सुद्धा त्यांनी गप्पा मारल्या आणि नंतर मग ते गेले घरी. त्यानंतर यांनी सुद्धा येताना हे कलमी आंबे आणले होते. तर बरेच दिवसांनी हे आंबे आणले होते कारण मी केशर आंबाच आणायला होते किंवा हापूस आंबा. तर मला हे आंबे काही जास्त आवडत नाही परंतु यांना आवडतात म्हणून त्यांनी येताना ते आंबे आणले होते. तर हे आहे लोणचं. तर मस्त असं माझ्या चुलत नणंदबाई आहे ना तर त्या छान असं लोणचं बनवतात. तर मग त्यांच्याकडून मी हे लोणचं घेतलं होतं. तर तेही येताना आणायला लावलं होतं यांना. तर तेही ते घेऊन आले होते कारण लोणचे आमच्या इथे सर्वांना खूप आवडतं. कारण वरण भात डाळ भात असं काही केलं ना तर त्याच्याबरोबर तोंडी लावायला सर्वांना लोणचे आवडते. तर इथे माझं चाललं होतं मस्त असं आता माशाचा बेत. तर मासे आणले एकदम स्वच्छ असं 2-4 पाण्याने धुवून घेतले आणि त्याला मस्त असं आलं लसणाची पेस्ट लावून ठेवली. आणि नंतर मग सर्व मसाले सुद्धा लावून घेणार आहे. तर इथे आलं लसूण लावून 5 मिनिटं मी मुरण्यासाठी ठेवले आणि नंतरून त्याच्यावरच सर्व मसाले मिक्स केले. तर हे मसाले लावून ते मासे मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले कारण ते फ्राय करायचे होते.
आणि इकडे मस्त असा माशाचा रस्सासुद्धा मी बनवला होता, कारण भरपूर भाजी बनवायची होती. तर श्रावणी आमची मासे खात नाही, तर तिच्यासाठी मी अंडेसुद्धा या भाजीमध्ये घातले होते. तर म्हटलं जाऊ दे, ती अंडी खाईल. तर मग माझं इथे मस्त भाजीसुद्धा तयार झाली आणि भात आधीच मी लावून घेतला होता आणि त्यानंतर गरम गरम मस्त अशा भाकरी करून त्याच तव्यामध्ये मग मी मासे फ्राय करणार होती. तर असा माझा स्वयंपाक पटकीने मी आवरून घेण्याचा प्रयत्न करत होते, कारण आमच्या शेतातील जे कामगार आहे ना, तर त्यांनासुद्धा मला आज डबा द्यायचा होता, त्यामुळे जास्त स्वयंपाक करायचा होता. मग पटपट तोही आवरला आणि मग त्यांचासुद्धा डबा भरून दिला आणि मग घरातली सर्वजण राहिली होती, तर त्यांनासुद्धा मग जेवायला वाढायचे होते. तर इथे माझ्या छान अशा भाकरीसुद्धा करून झाल्या होत्या. तर मग मी बाकी सर्वांना जेवायला आता वाढणार आहे. तर असा पूर्ण दिवस कामामध्ये कसा जातो हे तर दिवसभर कळतच नाही, कारण भरपूर सारं घरामध्ये काम राहतं. तर आपण म्हणतो घरातल्या बायकांना काम हे पूर्ण दिवसभर कामातच जातो, त्यामुळे काही म्हणजे वेळ तर समजतच नाही की कसा जातो म्हणून. तर इथे माझं भाकरी करून झाल्या होत्या. तर म्हटलं चला आता तवा गरम आहे ना, तर मग मी लगेच त्यामध्येच फ्राय करून घेते, कारण मग भाकरी केल्यानंतरून फ्राय करायला तवा रिकामा होतो. तर आधी जर आपण फ्राय करायला घेतला ना, तर पुन्हा तवा घासून पुन्हा त्यामध्ये भाकरी कराव्या लागतात. तर तसं न करता मग पटकीने आधी भाकरीच करून घेतल्या आणि मग तवा गरम आहे तोपर्यंत मस्त असं त्यामध्ये फ्राय करून घेतलं. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं फ्राय झालेलं आहे आणि एकदम असं कडक व्हायला लागतं, तेव्हा ते आमच्या इथे सर्वांना आवडतं. तर हे मासे असे सगळे एकदम कडक झाले ना, तर खायला एकदम टेस्टी पण लागतात. तर असे नेहमी मासे मी बनवत असते. तर आमच्या आर्यांचं तर एकदम आवडीचं आहेत हे मासे, कारण त्याला मासे आणि बिर्याणी तर या गोष्टी खूप आवडतात. तर अधूनमधून मासे पण करते कधीतरी मी, आणि बिर्याणी ही जास्त प्रमाणात करते, कारण त्याला बिर्याणीचा जो राईस आहे ना, तर तो त्याला भरपूर सारा आवडतो आणि त्यामुळे त्याला बिर्याणी सारखी करावी लागते. तर त्यानंतर मग मी सर्वांना आधी जेवायला वाढले आणि मग नंतरूनच मग मी जेवणार होते. तर आता सर्वांना जेवायला वाढले, ते जेवतात ते तोपर्यंत गरम गरम मासे पण होतं ते. तर अजून मला तळायचंच काम चालले, तर त्यानंतर मी पण जेवणार आहे. तर चला मैत्रिणी, असं होता माझा आजचा दिवस. बाय.